ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 27वा अध्याय हा दीक्षा अनुग्रह दान अर्थात गुरुमंत्र देणे या शीर्षकाचा आहे. श्रोते हो, प्रत्येक रोगाची सखोल माहिती आणि त्याची औषधं असणारी त्याची मात्रा किती द्यायची हे वैद्याला बरोबर माहिती असतं. रोग्यावर बळजबरी करून त्याला चालत नाही. त्याला त्याच्या कलाकालाने प्रसंगी गुळ देऊन योग्य अशी औषधाची मात्रा वैद्य देत असतात. अगदी असंच सद्गुरूंना वागावं लागतं. सद्गुरू आपल्या प्रत्येक शिष्याला सारख्याच पद्धतीनं अनुग्रह कधी देत नाही. ज्याचा जसा स्वभाव त्यानुसार सद्गुरू अनुग्रह देतात. सद्गुरू साईनाथांची अगदी अशीच रीत होती. कधी कोणाला ग्रंथ वाचायला देतील तर एखाद्याला स्तोत्र. बऱ्याच वेळा साईनाथांनी येणाऱ्या भक्तांना ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, भगवद्गीता यासारखे ग्रंथ वाचायला सांगितले, तर काहींना विष्णू सहस्त्रनाम वाचायला सांगितलं. बाबांचं ग्रंथांवर विशेष प्रेम. त्यांना शिर्डीत सर्व ग्रंथ असलेच पाहिजे असं वाटून जायचं. त्यांना श्यामा देशपांडे यांना विविध ग्रंथ संग्रह करून ठेवायचे कार्य बाबांनी श्यामा देशपांडेंना सोपवलं होतं. साईंना वाटायचं आपण जेव्हा निजधामाला जाऊ, हे शरीर सोडून जाऊ, तेव्हा हे ग्रंथ माझीच प्रतिमा तयार होतील. साईनाथांचे श्यामा देशपांडे यांच्यावर विशेष प्रेम होतं. त्याला काहीतरी परमार्थाचा नेम लावून द्यावा अशी इच्छा एकदा साईबाबांना झाली. याचवेळी एक रामदासी भक्त बाबांच्या सोबत राहत होता. तो तापट आणि तिखट होता. तो रामायण आणि विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण बाबांसोबत करायचा. साईंनी जरा गंमत करायचं ठरवलं. रामदासाला बोलवलं आणि त्याला बाबा म्हणाले, अरे माझ्या पोटात एक कळ उठली आहे, तू बाजारात जा आणि औषध घेऊन ये. रामदासी धावतच बाजारात गेला. इकडे बाबांनी रामदासाची विष्णू सहस्त्रनामाची पोथी उचलली आणि श्यामाला देत बाबा म्हणाले, श्यामा हे बघ, ही पोथी खूप कल्याणकारी आहे. एकदा मला छातीत खूप धडधड होत होतं, जीवाची घालमेल होत होती. त्यावेळी ही विष्णू सहस्त्रनामाची पोथी छातीला लावली. तुला सांगतो, क्षणात माझी धडधड थांबली, जीव शांत झाला. श्यामा, ही पोथी तू घे आणि रोज वाचत जा. श्यामा म्हणाला, नको बाबा, हा रामदासी माझ्यावर रागवेल. अगोदरच तो खूप तिखट आणि तापट आहे. श्यामा नको नको म्हणत होता, पण बाबांनी मात्र विष्णू सहस्त्रनामाची पोथी त्याला दिलीच. इतक्यात बाजारातून साईंसाठी औषध घेऊन रामदासी परत आला. आपली पोथी श्यामाकडे आहे हे त्याला समजताच तो भडकला. तो म्हणाला, श्यामा, माझ्या पोथीवर तुझा डोळा होता. बाबांनी पोटदुखीचं ढोंग केलं आणि हे तू त्यांना करायला लावलं. मी नावाचा रामदासी आहे. श्यामांनी रामदासींना खूप शांत करायचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. साईंनी रामदासींचा हेका पाहिला. ते गोड शब्दात त्याला म्हणाले, अरे तू रामदासी ना, मग असा कसा तू भांडखोर? तुझं नाव रामदासी, तू तर सदा विरक्त असायला पाहिजे, पण तुला तुझ्या पोथीचा लोभ मात्र सुटत नाही. अरे बाबा, पोथ्या वाटेल तितक्या मिळतील, पण माणसं मात्र मिळणार नाही. अरे मीच ती पोथी घेतली आणि श्यामाला दिली. मला माहीत आहे विष्णू सहस्त्रनाम तुझं तोंडपाठ आहे. बाबांचे शब्द ऐकताच रामदासी शांत झाला, पण तो श्यामा देशपांडेंना म्हणालाच, या विष्णू सहस्त्रनामाच्या बदल्यात मी तुझ्याकडून पंचरत्नी गीता घेईल. श्यामा म्हणाले, अहो मी एक काय 10 गीता देईल. तंटा मिटला. श्यामांची विष्णू सहस्त्रनाम उपासना सुरू झाली. या साऱ्या प्रसंगात बाबांनी कृष्णाची भूमिका बजावली. बाबा पोट दुखतंय हे खोटं बोलले, पण ते सर्व आपल्या भक्तांसाठी. याच प्रसंगात त्यांनी रामदासांचा क्रोधसुद्धा शांत केला. अमरावतीचे दादासाहेब खापर्डे हे विद्वान आणि बडे व्यक्तिमत्व होते. ते प्रचंड अभ्यासू होते, पण बाबांसमोर मात्र ते शांत बसत. ते आपल्या कुटुंबासमवेत शिर्डीला 7 महिने राहिले. दोघांची साईबाबांवर अपार श्रद्धा होती. दादासाहेबांची बायको साईनाथांसाठी रोज दुपारी नैवेद्याचं ताट घेऊन यायची. बाबा जेवल्याशिवाय ही माऊली तोंडात अन्नाचा कणसुद्धा घेत नसे. बाबांना तिची दया आली. त्यांनी तिला गुरुमंत्र द्यायचं म्हणून ठरवलं. बाबा दादासाहेबांच्या पत्नीला म्हणाले, राजाराम राजाराम हा मंत्र तू म्हणत जा, तुझा जन्म सफल होईल, तुझं कल्याण होईल. इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते हे, बाबा शक्यतो कोणाला कानमंत्र देत नसत, पण त्यांनी खापर्डेंच्या धर्मपत्नीला मात्र कानमंत्र दिला, तिचा उद्धार केला. श्रोते हो, साई म्हणत, खायला अन्न आणि नेसायला वस्त्र मिळेल
याची चिंता आपण नाही करू. आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहावं. आपली नैमित्तिक कर्मे देवाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करावी. जीवनाची ही नौका पार करण्यासाठी आयुष्यात सद्गुरू हे हवेच. सद्गुरू हे जन्मजन्मांच्या अज्ञानरूपी निद्रेतून आपल्याला उठवतात. असे महान सद्गुरू आपल्याला ज्या जन्मी मिळो, सद्गुरू मंत्र, सद्गुरू उपदेश आपल्याला मिळो, या शुभकामनेसह या 27व्या अध्यायाचं निरूपण मी थांबवतो. भेटूया पुढच्या 28व्या अध्यायाच्या निरूपणाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.